नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण शिरूरमधील ज्ञानगंगा विश्वविद्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि 25 जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी 1,11,111 सूर्यनमस्कार करून हा जागतिक विश्वविक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक असतील आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। मी अमृतेश्वरी घावटे, गंगा एज्युकेशन डायरेक्टर। तर आपण आता पाहू शकता की पहाटे 5 वाजल्यापासून आमचे ज्ञानगंगा गुरुकुलचे विद्यार्थी हे जे जागतिक विक्रम नोंदवणार आहेत त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आता जवळपास आम्ही अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही जी सुरुवात केली, आत्ता जस्ट मुलांनी 1,00,000 सूर्यनमस्कार कंप्लीट केलेले आहेत। तर आपला हा उपक्रम 2 वर्ष झाले आपण चालवतो। ज्ञानगंगा गुरुकुल हे ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे यांच्या अंतर्गत ज्ञानगंगा गुरुकुल यांनी ॲग्रीमेंट केलं आणि सुमारे 2 वर्ष झाले की हा कोर्स चालू झालेला आहे। तर मागील वर्षी मुलांनी 30,000 सूर्यनमस्कार घातले आणि ह्या वर्षी ह्या मुलांनी टार्गेट केलं की आम्ही प्रत्येकी 1,000 सूर्यनमस्कार घालणार आहोत आणि टोटल मुलांचे 1,11,111 असा आम्ही एक रेकॉर्ड बेस करण्याचं ठरवलं होतं। पण आता तुम्ही पाहू शकता जस्ट मुलांचे 1,00,000 सूर्यनमस्कार झाले आहे आणि आम्ही जे टार्गेट सेट केलं होतं त्या पलीकडे आता आम्ही जवळपास 1,50,000 सूर्यनमस्कार घालत आहोत। तर ज्ञानगंगा गुरुकुल हे ज्ञानप्रबोधिनीच्या अंतर्गत चालतं। तर त्यामध्ये 12 तासांची शाळा भरली जाते। सकाळी 7 वाजता विद्यार्थी येतात तर संध्याकाळी 7 वाजता विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात। तर हा टोटल प्रोग्राम 12 तासांचा आहे। यामध्ये मुलांचं योगासने, एक्सरसाइज, त्यामध्ये त्यांचे छंद वर्ग असतील, त्यानंतर मुलांना आपला रेग्युलर अभ्यास, त्यांचा सेल्फ स्टडी, त्यानंतर वाचन उपक्रम, हे विद्यार्थी रोज वाचन उपक्रमामध्ये देखील सहभागी होतात। त्यानंतर मुलांना 2 तासाचा आपण स्पोर्ट्स हा कंपल्सरी आहे। तर असा पूर्ण 12 तासांचा करिक्युलम मुलांचा डेव्हलप आपण केलेला आहे आणि अतिशय मला सांगण्याचा आनंद होतो की आपण एकदम विश्वास देऊन, पालकांनी आपल्यावर विश्वास दाखवला, ज्ञानप्रबोधिनीने आपल्याला तेवढीच साथ दिली आणि यशस्वीरित्या आपण हा उपक्रम पार पाडत आहोत। अवघ्या 2 वर्षात गंगा एज्युकेशन सोसायटीचं हे खूप मोठं यश असं मी म्हणेल की येत्या 2 वर्षामध्येच मुलांनी आम्हाला जेवढा रिस्पॉन्स दिला, पालकांनाही रिस्पॉन्स दिला, आमचे टीचर जे अहोरात्र प्रयत्न करत आहात त्याचंच फळ आज आपण पाहत आहात की मुले हा जागतिक विक्रम आज नोंदवत आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि आत्ता आपण पाहू शकता की पालकही मोठ्या संख्येने मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेले आहेत। तर तुम्ही मुलांशी थोडंफार गप्पा मारून त्यांच्याशी चर्चा करून बोलू शकता की मुलांनाही कसं वाटतं की 12 तासांची शाळा, नेमकी शिरूरमध्ये पहिल्यांदा 12 तासांची शाळा जी चालू आहे तर त्यामध्ये नेमकं काय घडतं आणि मुलं त्याचा कसा आनंद घेऊन शिक्षण घेत आहात हे तुम्ही पाहू शकता। मॅडम, याच्यामध्ये किती विद्यार्थी सहभागी असतात साधारणतः, मुली आणि मुलं? मुलं आणि मुली यांचं आपण एक 40-50% असा त्यांचा रेशो आहे। तर त्यामध्ये आता 139 मुलं सध्या आपल्या ज्ञानगंगा गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत। नमस्कार, माझे नाव आरोही महेश्वरदेवी। आज ज्ञानगंगा विश्वविद्यालयाने जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त 1,11,111 सूर्यनमस्काराचा महायज्ञ केला आहे आणि यात मी सहभागी झाले आहे। धन्यवाद। सूर्यनमस्काराची रेकॉर्डमध्ये नोंद घेतली जाणार आहे। माझं नाव कविता मिसाळ। माझी मुलगी 2 वर्ष झालं गुरुकुलमध्ये आहे। मुलगी पहिलीपासूनच या शाळेत आहे, पण 2 वर्षापासून जसं गुरुकुल सुरू आहे तेव्हापासून माझी मुलगी त्याच्यामध्ये आहे। गुरुकुल यामध्ये एवढे उपक्रम आहेत ना की मुलं मोबाईलपासून तर लांब, पण घरापासून लांब असून सुद्धा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये इतके परफेक्ट झालेत ना की त्यांना मोबाईल तर नाही, पण मी जरी म्हटलं ना की पुढच्या वर्षी नको टाकायला तरी त्यांचा उत्साह एवढा आहे की मला पुढच्या वर्षीही ॲडमिशन इथं घ्यायचं आहे गुरुकुलमध्ये। एवढं त्यांना म्हणजे हे सेट झाले ते गुरुकुलच्या याच्यामध्ये ते। आणि आजचा जो जागतिक उपक्रम त्यांनी राबवला आहे त्याच्यामध्ये एवढं सुंदर, म्हणजे वाटलंच नाही की एवढे ती मला सुरुवातीलाच येताना सांगत होती की मला 500 माझे होतील, पण आज कंटिन्यू तिचं चालूच आहे, म्हणजे शेवटपर्यंत ती करेलच योगा। त्यामुळं त्याच्यावर तर काय बोलायचा विषयच नाही, पण इतका सुंदर उपक्रम आज राबवला आहे ना। हे छोटे छोटे मुलं सुद्धा इतकं छान योगासनं करून टार्गेटला हातभार लावत आहेत, ते फार छान स्तुत्य उपक्रम आहे हा। या शाळेमध्ये जे हा उपक्रम होतो त्याविषयी तुम्ही पालक म्हणून
तुमच्या काय भावना आहेत नेमक्या, काय असे काय उपक्रम झाले पाहिजे किंवा गुरुकुलचा हा उपक्रम खूप खूप छान आहे. साहजिकच आहे ना, असा उपक्रम झालाच पाहिजे आजच्या हरवलेले क्षण आहेत माझ्यासाठी, कारण आमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. जागतिक उपक्रम करायचा होता आम्हाला. 1,11,111 सूर्यनमस्कार आणि आमच्या या गुरुकुलची मुलं 140 मुलं आहेत आणि या सर्व मुलांनी ठरवलं होतं की या उपक्रमामध्ये आपण सहभागी होणार आहोत. ज्ञानगंगा गुरुकुल 7 ते 7 12 तासांची शाळा चालते आमची. सकाळपासून मुलं, आज आपण हा जो विक्रम पाहतोय की 1,11,111 सूर्यनमस्कार मुलं करू शकतात, त्याच्यामागे कठोर मेहनत आहे मुलांची, नियमित सराव आहे. नियमित सराव, सातत्य हे असेल तरच आपल्याला यश मिळतं. सकाळी 7:15 ते 8:15 असं 1 तास मुलं दैनंदिन योग साधना करतात. त्यानंतर मुलांचा छंद वर्ग असतो. प्रत्येक मुलाची जशी आवड आहे त्याप्रमाणे त्यांना छंद दिले जातात आणि त्यानुसार मुलं त्या छंदामध्ये रमतात. त्यानंतर मुलांचं मौन अभ्यास हा उपक्रम होतो. मौन अभ्यासामध्ये मुलं सकाळी आल्यानंतर एक ऑन दी स्पॉट एक विषय दिला जातो, त्या विषयावर मुलं छान लिहितात. त्यानंतर दैनंदिन शेड्यूल होतं त्यांचं, नियमित शिकवणे किंवा इतर वर्ग. त्यानंतर 1 तास त्यांना विश्रांती दिलेली असते. विश्रांतीमध्ये मुलांनी अगदी झोपून विश्राम करतात. त्यानंतर 2 तास स्वाध्यायन असतं मुलांसाठी. म्हणजे शाळेत जे काही शिकवलं जातं त्या शाळेत शिकवण्याचा अभ्यास मुलं इथेच बसून करतात. मुलांना घरी बॅग दिली जात नाही. 12 तासाच्या शाळेमध्ये मुलांनी सगळा अभ्यास शाळेतच करावा हा नियम आहे. त्यानंतर दैनंदिन वाचन. आज आपण पाहतो की मुलं मोबाईल खूप पाहतात किंवा रील्स पाहतात, त्यामुळे त्यांचा संयम, सहनशीलता कमी झाली, एका जागेवर बसायचे पेशन्स कमी झालेत. तर दैनंदिन 1 तास वाचन केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळतं, त्यामुळे मुलांना व्यक्त चांगलं होता येतं, एका जागेवर बसण्याची सवय लागते. हे सगळं झाल्यानंतर 1 तासभर मुलं मैदानावर खेळतात. अगदी नियमित खेळल्यामुळे मुलांचे स्नायुबल चांगले वाढते. आम्ही मुलांच्या आहाराकडे लक्ष देतो की मुलं 3 वेळ सकस आणि संपूर्ण चांगला आहार घेणं खूप गरजेचं असतं. आमच्या गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम घावटे सर हे स्वतः मुलाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देऊन आपण योग्य पद्धतीने मुलांचा विकास होतोय की नाही या सगळ्या गोष्टींमुळे ज्ञानगंगा गुरुकुल आज हा विश्वविक्रम पूर्ण करू शकलेले आहेत. मला अत्यंत अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींबद्दल. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.